नमस्कार. जय शिवराय. तर आपल्याला आताच एक ट्रेलर आपण पाहिला असेल सगळ्यांनी, खालिद का शिवाजी. या ट्रेलरमध्ये आपल्याला पूर्ण चित्रपटाची एकंदरीत माहिती कळते की आपल्याला काय दाखवलं जातं आणि आपली कशी दिशाभूल केली जाते. तर या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हा एकेरी उल्लेख तर केलाच आहे, परंतु त्यामध्ये एवढा विकृतरित्या आणि चुकीचा इतिहास आपल्या समोर सादर केलाय. तर त्यासाठी आम्ही सर्व शिवभक्त इथे जमलो आहोत आणि त्याचा निषेध करण्यासाठी सर्व सकल हिंदू समाज उल्वे यातर्फे आम्ही इथे आज जमलो आहोत. तर त्यामध्ये असं सांगण्यात आलंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जवळजवळ 35% मुसलमान त्यांचे सैनिक होते. तसेच त्यांचे अंगरक्षक होते, 11 अंगरक्षक होते. अशा म्हणजे कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याच्या किंवा कोणत्याही आधारावरती हे सांगणं ठोकपणे त्यांनी सांगितलेलं नाहीये. असं चुकीचं वक्तव्य आणि चुकीचा इतिहास आपल्या समोर यांनी खालिद का शिवाजी या चित्रपटामार्फत आपल्या समोर आणण्यात आलाय. तर हा चित्रपट आपल्या महाराष्ट्रामध्ये तर कुठेही महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, तरी या निमित्ताने आम्ही सकल हिंदू समाज उल्वे यामार्फत हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे देत आहोत आणि आम्ही निषेध करत आहोत की हा चित्रपट या पुढे या भारतात आणि या महाराष्ट्रात प्रदर्शित होणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. खालिद का शिवाजी हा पिक्चर आहे, चित्रपट आता येणार आहे जो 8 ऑगस्टला रिलीज होणार आहे. पण हा चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांचं जे की छत्रपती शिवाजी महाराज नाव आहे त्याचा एकेरी उल्लेख केला आहे. आणि जय शिवराय. एकतर या चित्रपटाचं नावच ठेवलं आहे खालिद का शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचाही एकेरी उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय की महाराजांचे जे बॉडीगार्ड्स होते, 11 बॉडीगार्ड्स होते ते मुस्लिम होते. 11 बॉडीगार्ड मुस्लिम्स होते. तर आमचे नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, संभाजी कावजी हे हिंदू योद्धे होते आमचे. ते कुठे आहेत? जर इतिहासात आपण पानं उलटली तर त्याच्यातले 10 ते 11च्या 11 लोकही ही हिंदूच आहेत. आणि याच्यात दुसरा एक उल्लेख केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मुस्लिमांसाठी मस्जिद बांधलेली आहे. तर मी स्वतः 10-15 वेळा रायगडावर गेलेलो आहे. तर मला कुठं ती मस्जिद दिसलेली नाही आणि इतिहासातही कुठं वाचलेलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मस्जिद बांधलेली आहे. तर या गोष्टीचा आमचा सकल हिंदू समाजाचा पूर्णपणे जाहीर निषेध आहे. जय शिवराय. जय शिवराय. आता जो यांनी निर्मात्याने जो पूर्ण मूवी काढलेला आहे त्या मूवी मध्ये आपले मराठी कार्यकर्तेच जे कलाकार आहेत, मराठीच कार्यकर्ते हे करतात कलाकार. म्हणजे आता त्यांना मराठी कलाकारांना पण समजलं पाहिजे आपला इतिहास आपल्याला काय शिकवलाय. कारण की आम्ही जेव्हा मराठी शाळेत शिकत होतो तेव्हा आम्ही 4थीच्या पुस्तकात महाराज बघितले. आम्हाला 4थीच्या पुस्तकात महाराज शिकवले. त्याच्यानंतर आम्हाला आयुष्यभर काय शिकवले, तुर्क शिकवले, औरंगजेब शिकवला, अकबर शिकवला. आम्हाला अकबर शिकवला, औरंगजेब शिकवला, पण आम्हाला शिवाजी महाराज आता तुम्ही 4थीच्या पुस्तकात काढून टाकला. मग आमच्या लहान पोरांनी काय शिकायचा तुम्हाला समजायला पाहिजे. आणि आता खालिद का शिवाजी, अरे एकेरी नावाने उल्लेख करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्ही महाराजांशिवाय कधी विचारलं नाही. अरे आमच्या तोंडातून असं येणार पण नाही. आणि तुम्ही एकेरी नावाने तुम्ही करता खालिद का शिवाजी. मग तुम्ही पिक्चर काढताना, मूवी काढताना तुम्हाला का नाही समजत का तिथं तरी महाराज का खालिद का शिवाजी महाराज का नाही आला, तुम्हाला खालिद का शिवाजी का आला, एवढा तरी एक विचार करा आणि त्याच्यासाठी एक प्रयत्न करा. जय शिवराय, जय शंभूराजे. हा नवीन मूवी येतोय खालिद की शिवाजी. त्याच्यात पहिलं बघायला गेलं तर छत्रपती शिवरायांचा उल्लेख केलेला आहे, एकेरी उल्लेख केलेला आहे शिवाजी म्हणून. आणि हा चित्रपट महाराष्ट्रात नाही तर कुठेच प्रदर्शित नाही झाला पाहिजे. आणि बघायला गेलं तर आपले 35% त्यावेळी मुसलमान सांगितले, ते 35 वरून 90% व्हायला वेळ लागणार नाही. याची प्रत्येक शिवभक्तांनी काळजी घेतली पाहिजे. आणि हा चित्रपट कुठलंच प्रदर्शित नाही झाला पाहिजे अवघ्या भारतात, महाराष्ट्रात कुठंच नाही. जय शिवराय, जय शंभूराजे. जय शिवराय मित्रांनो. नवीन चित्रपट प्रदर्शित होतोय खालिद का शिवाजी. सर्वप्रथम तर मी याचा निषेध करतो की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे एकेरी या चित्रपटाच्या टायटल मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये विकृती एक प्रकारची दिलेली आहे की त्याच्यात असं दाखवलंय की 35% जे मुस्लिम
लोक होती ती आमच्या महाराजांसोबत सैनिक म्हणून उभा होती. त्यानंतर रायगडावर एक मस्जिद महाराजांनी उभा केली जी आजपर्यंत आम्हाला कधीही दिसली नाही. गेली कित्येक वर्ष आम्ही महाराजांच्या रायगडावरती जातोय, आमच्या रायगडावरती जातोय. तर मी या चित्रपटाचा जाहीर निषेध करतोय आणि जर हा चित्रपट काही प्रदर्शित होतोय तर त्याचे तीव्र प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देशभरात तुम्हाला बघायला मिळते. मी उल्वे सकल हिंदू समाज उल्वेमधून नवी मुंबईमधून या चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या निर्मात्यांचा राजकीय आधार घेतलेल्या प्रत्येक त्या व्यक्तीचा मी निषेध करतो, जाहीर निषेध करतो. जय श्रीराम, जय शिवराय. धन्यवाद.